तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनं महापालिका निवडणुकीची समीकरणं बदलणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंबरोबर युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरे आणि फडणवीस भेट झाली, त्यामुळे चित्र बदलण्याची शक्यता आहे, तशा चर्चा सुरू आहेत। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, बघूया। सध्याच्या वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत। त्याच्यामुळे भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात, पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून आनंदाचा क्षण कुठचा असणार नाही आहे। आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतोय। बाकी भेटीगाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या घेत असतो, त्याच्यातनं आपण काहीतरी वेगळं काढणं हे काही योग्य नाही। हे इव्हेंट आहे आणि खोदा पहाड निघाला चुवा असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचं हजारो हेक्टरचं नुकसान झालं। शेतकरी चिंतातूर आहे, आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आग उगत आहे। आणि अशा परिस्थितीत ताजलँड हॉटेलमध्ये एअर कंडिशनमध्ये बसून या पद्धतीचं इव्हेंट करून जनतेची दिशाभूल करण्याचं जे भाजपचं जे धोरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं। महाराष्ट्रातले विविध विषय असतात, जे काही जनतेच्या काही समस्या असतात ते त्यांच्याकडून ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट महत्त्वाची कशासाठी? मी आताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। राजकारणात कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मनसेचे अध्यक्ष माननीय राजजी ठाकरे यांची भेट झाली अशी बातमी आपण सांगताय। आता कशासाठी भेट झाली हे नेमकं काही सांगता येणार नाही आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असतील, विरोधी पक्षातली नेते असतील, इन्क्लुडिंग शरद पवार साहेब असतील किंवा कोणी असेल, कोणी भेटू शकतात। म्हणून जोपर्यंत त्या भेटीमध्ये काय झालं, चर्चा काय झाली, जोपर्यंत कळत नाही त्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येत नाही। राज ठाकरे साहेबांचं राजकारण गेली 15-20 वर्ष वेगळं चालू आहे। त्यांना मिळणारी मतं मुंबईतली ही आता सॅच्युरेटेड मतं झालेली आहेत। उद्धव ठाकरेंच्या मतांचं गणित हे मुंबईमध्ये संपलेलं आहे। सगळे जे आता 10-15 आमदार आहेत ते जर सोडले तर बाकी 85 नगरसेवक आज आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याचा काहीही परिणाम आमच्यावर होत नाही। संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते। गेली 2-3 वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फूल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता, तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते। देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही। पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत। त्यांनी एकामेकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत। त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील।
राजकीय वर्तुळामध्ये उमटलेल्या या प्रतिक्रिया आपण बघितल्या. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटी संदर्भातल्या या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. आता थोड्याच वेळात मनसे नेते देशपांडे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. श्रेयस, एकंदरीत आता आपण बघतोय की अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतात. सावंत आणि देशपांडेंमध्ये झालेली भेट ही नवी मुंबईतल्या विकास कामाबाबत होती अशी प्रतिक्रिया दोघांनी दिलेली आहे. मात्र देशपांडे आता पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत, त्यामुळे अजूनही राजकीय दृष्ट्या या भेटीकडे पाहणं सुरूच आहे. त्याबाबतच्या चर्चा मात्र सुरूच आहे. संदीप देशपांडे इकडे आलेले आहेत. उदय सामंतांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे इथं आता पोहोचलेले आहेत. संदीप देशपांडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी इकडे आलेत. खरं तर ही भेट आपण बघू शकतो तर पनवेलच्या विकास कामासाठी होती आणि तेच सांगण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे असतील त्या मनसे अध्यक्षांना भेटायला आताच शिवतरावर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते बाहेर येतील आणि बाकीचं वक्तव्य करतील. मात्र एक बघितलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट, त्याच्यानंतर तासाभराच्या भेटीनंतर त्याच वेळी म्हणजेच अर्धा तासाच्या एका स्पॅनमध्ये उदय सामंतांकडे खऱ्या तर संदीप देशपांडे आम्हाला सत्कारण जाणं, जरीही ती भेट पनवेलच्या विकास कामासाठी असली तरीही त्या भेटीत कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा उल्लेख झाला नसेल. हा झाला नसेल का, आता हा प्रश्न रिद्धी उद्भवतोय. त्यासोबतच आपण बघितलं गेलं तर उदय सामंत हे शिंदे गटाकडून खऱ्या अर्थाने एक चेहरा होता जो 3-4 वेळा शिवतरावर येऊन खऱ्या अर्थानं या युती होईल किंवा आपण एकत्र आलो पाहिजे अशा उल्लेख देखील होताना दिसत होता. मात्र जर बघितलं गेलं तर शिंदे गटाची युती राज ठाकरेंसोबत होते का किंवा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट आणि त्याच्या मधोमध जी 2 ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जी मोठ्या प्रमाणावर सुरू होती त्याला बगल द्यायचं काम कुठे ना कुठे आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमधून झालंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय. आताच आपण बघितलं तर संदीप देशपांडे आत्ताच इकडे पोहोचले, त्यामुळे काहीच वेळात खरं तर संदीप देशपांडे इकडे येतील आणि बाकी वक्तव्य करतील. या भेटीमध्ये उदय सामंतांच्या भेटीमध्ये कुठलंही वक्तव्य युतीबद्दल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल रिलीज झालंय का हे आपल्याला त्यांच्याकडूनच कळेल. अगदी श्रेयस, प्रत्यक्ष पत्रकार परिषदेदरम्यान निश्चित त्याचा खुलासा होईल. पण मगापासून आपण जे म्हणतोय की ही समीकरणं बदलण्याची शक्यता दाट आहे. आता जसं तुम्ही म्हणताय की देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय हे तिथं सांगितले जाण्याची शक्यता आणि पत्रकार परिषदेदरम्यान सुद्धा त्याचा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर आपण बघू शकतो जेव्हा संदीप देशपांडे याच्याबद्दल बोलतील तेव्हा आपल्याला कळेलच. मात्र इकडे आपण बघितलं गेलं तर आपण मागच्या अनेक दिवसांपासून रिद्धी आपण मागच्या 2 तासापासून हेच सांगतो आणि आपण परत एकदा सांगूया की जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमध्ये होणारी युतीच्या चर्चा ज्या होत्या त्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित कोणताही कार्यक्रम ताजलँडला नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम ताजलँडमध्ये नसताना त्या दोघांचीही भेट ताजलँडमध्ये होते आणि ती भेट 1 तासापेक्षा जास्त होते. ह्याचं कारणच कुठे ना कुठे किती सिरियस ही भेट आहे, किती कुठल्या मुद्द्यांवर ही भेट आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. ताजलँड सेंट तेच हॉटेल आहे जिकडे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हाचे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महत्वाची बैठक तेव्हा झाली होती आणि त्या बैठकीनंतरच राज ठाकरे यांनी 2 दिवसात बिनशर्त पाठिंबा आपण नरेंद्र मोदी यांना देतोय हे त्यांनी घोषित केलं होतं. यासोबत आपण बघितलं गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यात जर 2 ठाकरे एकत्र आले तर काय चित्र निर्माण होईल हे सगळं सांगण्याचा प्रयत्न इथून आपल्याला दिसून आलेला. मात्र जेव्हा बॅनर्स एकत्र लागतात म्हणजेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर बहुधा पहिल्यांदा युवा सेनेच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो आला. आता तो फोटो बघताना आणि या सगळ्या गोष्टी बघताना ते बगल द्यायचं काम देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट देते का, आता त्याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. अगदी श्रेयस, त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींचे पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.